नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोकठोक. मित्रो, निवडणुकांच्या काळामध्ये सुरुवातीपासून ज्या पद्धतीने नेत्यांच्या आणि प्रधानमंत्रीपदासारख्या मोठ्या पदावर बसणाऱ्या नेत्यांच्या ताळतंत्र सुटत चाललेलं आहे, भाषा घसरते आहे, जीभ घसरते आहे, ती मोठी चिंताजनक बाब आहे. विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सातत्याने निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरपासून पूर्वीपासून एका गोष्टीवर महत्त्वाचा भर देताना आपल्याला दिसत आहे. तो भर मोदींवर प्रहार करताना ते अडाणी आणि अंबानी या दोन उद्योगपतींच्या हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश कसा दिला आणि हे दोन उद्योगपती देशाचं कसं नुकसान करत आहेत, सरकारच्या सार्वजनिक व्यवस्था ज्या आहेत त्या ताब्यात घेऊन त्याचा मनमानी पद्धतीनं वापर कसा करता आहेत आणि स्वतःचं साम्राज्य कसं उभं करत आहेत, यावर राहुल गांधींनी सातत्याने प्रहार केलेले आहेत. जवळपास 2 वर्ष झाले राहुल गांधी या सगळ्या प्रकारांच्या विरोधात बोलत आहेत. परंतु निवडणुका जाहीर झाल्या आणि स्वाभाविकपणे निवडणुका जाहीर झाल्यानंतर इतर आरोप न करता स्वतःचा जाहीरनामा जो असतो त्या जाहीरनाम्यावर बोलायचं असते नेत्यांनी. आम्ही सत्तेत आलो तर काय करणार आहोत, लोकांसाठी काय करणार आहोत, लोकांच्या प्रश्नावर बोलायचं असते, बेरोजगारीवर बोलायचं असते, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं असते. त्याच पद्धतीनं राहुल गांधी बोलताना दिसत आहेत. परंतु काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फार वेगळाच मुद्दा घेतला. नगरच्या सभेत बोलताना त्यांनी पहिल्यांदा अडाणी आणि अंबानी यांचा उल्लेख करून थेट राहुल गांधींवरच आरोप करायला सुरुवात केली. म्हणजे आपल्याकडं म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा, त्याच पद्धतीनं आपले प्रधानमंत्री बोलले, प्रधानमंत्री वागले. प्रधानमंत्र्यांनी एक आरोप केला की निवडणुका जाहीर झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी अडाणी आणि अंबानी यांच्यावर काहीही बोलायला तयार नाहीत. निवडणुकांच्या आधीपासून ते अडाणी आणि अंबानी यांच्यावर बोलत होते, माझ्यावर आरोप करत होते. परंतु निवडणुका जाहीर झाल्यावर मात्र अडाणी आणि अंबानी यांच्या संदर्भात राहुल गांधींच्या तोंडातून ब्र शब्दसुद्धा निघत नाही, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी या ठिकाणी केला. आणि हे करत असताना एखाद्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला शोभेल, त्याच्या तोंडी शोभेल अशी अत्यंत वात्रट भाषा त्यांनी वापरलेली आहे. एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या माणसांनी समोरच्यावर आरोप करताना आपण कोणत्या पदावर आहोत याचं भान ठेवू नये, याचं हे उत्तम उदाहरण आहे. मोदी म्हणाले की राहुल गांधींना हे अडाणी आणि अंबानी हे आपल्या काळ्या पैशातून प्रचंड मोठा पैसा देतात, टेम्पो भरून भरून यांच्याकडे नोटा जातात. आता मंत्रीसारख्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या माणसांनी हे कबूल करावं की अडाणी आणि अंबानी काळा पैसा कमवत आहेत, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे, म्हणजे ते भ्रष्टाचार करत आहेत. प्रामाणिकपणे व्यवसाय करून तर काळा पैसा जमा होऊ शकत नाही. आपल्या देशात आतापर्यंत तरी तसं चलन नाही आहे. जर मोदींना हे माहीत आहे की अडाणी आणि अंबानीकडे कोट्यावधी रुपयाचा अगदी टेम्पो ट्रक भरून भरून काळा पैसा आहे, तर ते काहीतरी भ्रष्टाचार करत आहेत आणि हे सगळं टेम्पो भरून भरून पैसा राहुल गांधींना देत आहेत असा ते आरोप करत आहेत. पण दुसऱ्या बाजूला हे त्यांनी मान्य केलं की अडाणी आणि अंबानी यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आहे. आता इथे प्रश्न उपस्थित असा होतो की जर तुम्हाला हे माहीत आहे की तुमच्या राज्यामध्ये तुमचं सरकार असताना 2 उद्योगपत्यांकडे जर मोठ्या प्रमाणावर काळा पैसा असेल, जे विरोधकांना ते वाटत असतील, तर ते भ्रष्टाचार करतात. आणि या देशातल्या सगळ्या तपास यंत्रणा, CBI, ED असेल, ज्या काही तपास यंत्रणा आहेत, ज्या तपास यंत्रणांचा वापर करून आतापर्यंत नरेंद्र मोदीने आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधकांना सळो की पळो करून सोडलं, अनेक मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं, अनेक नेत्यांना तुरुंगात टाकलं. मग असं असताना प्रधानमंत्री मोदींना आपले जे मित्र आहेत उद्योगपती अडाणी आणि अंबानी यांच्याकडचा काळा पैसा स्पष्ट दिसत असेल, तर त्यांच्यावर धाडी का टाकण्याचं धैर्य, धाडस मोदी करत नाही आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
मोदींचं कालचं भाषण ऐकलं, वक्तव्य ऐकल्यानंतर हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या, सामान्य पत्रकाराच्या डोक्यात हा जर प्रश्न निर्माण होत असेल तर या देशातल्या असंख्य लाखो कोट्यावधी लोकांच्या डोक्यात या निमित्ताने हा प्रश्न आलेला आहे की मोदींना हे सगळं माहीत असताना ते अडाणी आणि अंबानी यांच्या सगळ्या प्रतिष्ठानांवर धाड का टाकत नाहीत. काळा पैसा आहे हे मान्य करतायत. याचा अर्थ मित्रांनो ते तसं करणार नाहीत. मोदी, अडाणी आणि अंबानी मोदींचे दोन महत्त्वाचे हात आहेत, डावे आणि उजवे. तेच हा देश चालवत आहेत. देशाच्या पॉलिसीज तेच ठरवत आहेत, कारण की उद्योगपतीच हे देशाची पॉलिसी ठरवत असतात. आणि निवडणुकांना या निमित्ताने इलेक्ट्रॉल बॉन्ड असो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून अब्जावधी रुपये, कोट्यावधी रुपये याच भांडवलदारांनी भारतीय जनता पक्षाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे या सरकारची कुठलीही यंत्रणा, तपास यंत्रणा या उद्योगपतींच्या दिशेनं जाण्याचं धाडस करणार नाही, हे क्लिअर आहे. आतापर्यंत हे आपल्याला दिसते आहे. परंतु मूळ मुद्दा असा आहे की गल्लीतला एखादा कार्यकर्ता उठसूट असं बेछूटपणे आरोप करतो आहे, काहीही भाषण करते आहे, लोक टाळ्या वाजवत आहेत, अशा पद्धतीचा कार्यक्रम, अशा पद्धतीचं भाषणं, अशा पद्धतीचा आपल्या वक्तव्याचा स्तर जर प्रधानमंत्री मोदींसारखा माणूस खाली घसरवत असेल तर या देशात असा पंतप्रधान, असा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा आपल्याला हवाय की नको याचा विचार करण्याची ही महत्त्वाची वेळ आली. भारतीय जनता पार्टीचे अनेक मूर्धन्य नेते आहेत, काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा अनेक सिनियर कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत की जे खाजगीत मला भेटत असतात, फोन करतात, चर्चा करतात की तुम्ही जे काही मुद्दे उपस्थित करता ते अतिशय योग्य मुद्दे आहेत. आम्हालाही हे एवढ्या खालचं चीप लेवलचं भाषण, चीप लेवलचं वागणं गल्लीतल्या कार्यकर्त्या, गल्लीतला आमचा स्वयंसेवकसुद्धा अशा पद्धतीची भाषा करत नाही आणि आमचे पंतप्रधान मात्र अशा पद्धतीची भाषा करतात, याची आम्हाला लाज वाटते आहे. अशा पद्धतीच्या भावना संघ स्वयंसेवक, अनेक सिनियर भाजप कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी खाजगीत व्यक्त करत आहेत. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलीकडे त्यांच्या हाती काही नाही. आणि पक्ष संघटनेत बोलून दाखवलं तर सगळ्यांच्या नजरेस माणूस येतो आणि मग खुनशी डाव सुरू होतात, डूक धरलं जातं. अशा स्पष्ट बोलणाऱ्या पदाधिकाऱ्याला पक्षात स्थान दिलं जात नाही. अशा पद्धतीची कोंडी चारही बाजूनी जेव्हा त्याची होते तेव्हा असा सामान्य कार्यकर्ता गप्प बसून वेळप्रसंगी ते बटन दाबण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही भावना व्यक्त करता येतात, जो काही राग, संताप आपला व्यक्त करता येईल, खंत व्यक्त करता येईल, ती खंत व्यक्त करून तो जातो. या सगळ्या याचा अर्थ असा आहे की मोदी ज्या लेवलवर सध्या आलेले आहेत ती लेवल तिसरं चरण, तिसरा टप्पा निवडणुकांचा भारतामध्ये ओलांडतो आहे, तो झाला आहे. आणि तिसऱ्या टप्प्यातसुद्धा हाती काही येत नाही हे लक्षात आल्यावर अशा पद्धतीच्या वक्तव्यावर ते घसरले आहेत. आता सध्या तर काहीच झालं नाही, याही पुढे ते अधिकाधिक त्यांचा स्तर घसरत जाईल. हिंदू मुस्लिम वापरून झालं, गरीब श्रीमंत वापरून झालं, अंबानी अडाणी वापरून झालं, राम मंदिराचा मुद्दा वापरून झाला, तरीही लोक पेटत नाहीत, आपल्या बाजूने येत नाहीत. पाहिजे त्या पद्धतीनं मतांचं ध्रुवीकरण होत नाही. लोक जातीजातीत, धर्माधर्मात वाटले जात नाहीत. यावेळी इंडिया फ्रंटनं, विरोधकांच्या आघाडीनं काय जादू केली माहीत नाही, परंतु लोक एकसंघ आहेत. काहीही वो बुलाती है मगर जाने का नाही अशा पद्धतीचा ठाम प्रण माणसांनी, मतदारांनी, विरोधातल्या मतदारांनी आखून घेतलेला आहे. उलट भारतीय जनता पक्ष आणि NDA आघाडीच्या, मोदींच्या संघाच्या जवळचे जे काही विचार करणारे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या धडावर डोका आणि डोक्यात मेंदू आहे आणि जो मेंदू विचार करू शकतो, अशा सगळ्या विचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सिनियर विवेकी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत वेगळा विचार करायला सुरुवात केली आहे. संघानेसुद्धा त्या पद्धतीचा विचार करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी येणाऱ्या काळामध्ये जसजसं निवडणुकांचे शेवटचे टप्पे जवळ येत जातील तसतसं अधिक त्यांच्या भाषेचा स्तर घसरत जाईल. अधिक राजकारणाचा अतिशय थट्टा ते करण्याच्या पातळीवर येतील. आपण मात्र अतिशय ठाम राहूया, विवेकी राहूया आणि आपलं मत योग्य त्या विवेकी असणाऱ्या इंडिया फ्रंटला, महाविकास आघाडीला देऊया. मित्रो, आत्तापर्यंत एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.